पुढची आणखीन एक बातमी आता आपण पाहूया। नवी मुंबई पोलीस दलामध्ये वर्षानुवर्ष वरिष्ठांची बदली झालेली नाहीच अशी सध्याची स्थिती असल्याचं बोललं जात आहे। वर्षानुवर्ष वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून आहेत। 2 वर्षात बदल्या हा नियम नवी मुंबई पोलिसांना लागू नाही का असा सवाल आता उपस्थित होतोय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या 2 वर्षांमध्ये बदल्या कराव्यात असा संकेत आहे आणि हा संकेत राज्य पोलीस दलात सगळीकडे पाळला जातो। मात्र नवी मुंबई पोलीस दलाला हा नियम लागू नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेत। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त अमित काळे, पोलीस उप आयुक्त तिरुपती काकडे, पोलीस उप आयुक्त श्री संजय पाटील असे अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते वर्षानुवर्ष नवी मुंबई पोलीस दलातच आहेत आणि त्यामुळे हा सवाल आता उपस्थित केला जातोय की वर्षानुवर्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली होतच नाही की काय नवी मुंबईमध्ये। सध्याची तरी अशी स्थिती असल्याचं बोललं जात आहे। 2 वर्षात बदली करण्याचा नियम नवी मुंबई पोलीस दलामध्ये नाही की काय अशी सध्या चर्चा आहे। कारण जो संकेत राज्यातले इतर सर्व पोलीस विभागांमध्ये पाळला जातो तो संकेत नवी मुंबई पोलीस दलामध्ये मात्र पाळला जात नाहीये की काय असंच दिसतंय। कारण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या 2 वर्षात बदल्या कराव्यात असा संकेत आहे। मात्र हा संकेत राज्य पोलीस दलात इतरत्र सगळीकडे पाळला जरी जात असला तरी नवी मुंबई पोलीस दलात मात्र लागू केला जात नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे। कारण नवी मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले आहेत। या संदर्भात काही दखल घेतली जाणार आहे का हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। मात्र या वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली का केली जात नाहीये हा सवाल उपस्थित होतोय। काय नेमकं यामागचं कारण आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। चंद्रशेखर, काय नेमकं यामागचं कारण आहे की नवी मुंबई पोलीस दलामध्ये इतके वरिष्ठ अधिकारी वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी त्यांची पोस्टिंग आहे, त्यांची बदली होत नाहीये। खरं तर हा एक संकेत पाळला जात असतो पोलीस दलामध्ये की दर 2 वर्षांनी बदली व्हायला हवी, मात्र हे नवी मुंबईत का होत नाहीये? अजिंक्य, खरं तर आपण पाहिलं की हे जे अधिकारी आहेत, खुद्द पोलीस आयुक्त जे आहेत नवी मुंबईचे, त्यांनाच 3 वर्षापेक्षाचा अधिकचा कालावधी झालेला आहे। खरं तर यामधले जे पोलीस अप्पर आयुक्त आहेत, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त आहेत, त्यांचा जो कालावधी आहे बदलीचा, तो पूर्णपणे बदलीचा कालावधी संपून देखील त्याच ठिकाणी कार्यरत आहेत। खरं तर त्या ठिकाणी इतर पोलीस अधिकारी येणं अपेक्षित आहेत, परंतु हेच पोलीस अधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठीच त्या ठिकाणी कार्यरत आहेत का असं म्हणावं लागेल। आणि यापेक्षा धक्कादायक जर दुसरी बाजू आपण पाहिली तर हे पोलीस अधिकारी जे आहेत ते कोकण परिक्षेत्रामध्ये यापेक्षा अधिकचा कालावधी त्याच ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। खरं तर यांचा सगळ्याचा कालावधी जो आहे तो लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्यावेळेसच संपलेला आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुका संपल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या संपलेल्या आहेत। त्याचबरोबर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या सुद्धा संपलेल्या आहेत, परंतु या पोलीस अधिकाऱ्यांना मात्र त्या ठिकाणाहून हलवलं नाही। खरं तर यांच्या पाठीमागं कोण आहे सगळं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण पाहिलं की पोलीस दलाकडून वेगवेगळ्या पद्धतीचे कामं जे आहेत, कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे कामं जे आहेत ते केली जातात, परंतु या अशा पद्धतीने एकच अधिकारी किंवा इतके सारे अधिकारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत आहेत। खरं तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। राज्याचे पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनी तात्काळ या सगळ्यांची बदली करणं अपेक्षित आहे, तशी चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये आहे। कारण हे जे पोलीस अधिकारी आहेत साधारण त्यांचा बदलीचा कालावधी संपलेला आहे आणि हा कालावधी संपून 1 ते 1.5 वर्षापर्यंतचा कालावधी पुढे लोटलेला आहे आणि हे सगळे अधिकारी त्याच ठिकाणी अजिंक्य ठाण मांडून बसलेले आहेत। पण चंद्रशेखर, ही बदली का होत नाहीये? काही कारण यामागची ठोस समोर येत आहेत का?
कारण तुम्ही जसं म्हणालात सातत्यानं की काही तर 3-3.5 वर्ष अजूनही बदली झालेली नाही आणि संकेत जे आहेत पोलीस दलातले की दर 2 वर्षांनी खरं तर बदली व्हायला हवी दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या भागामध्ये. मग तसं न होण्यामागची काय कारणं सांगितली जात आहेत? आपण बोलला असाल काही जणांशी याबद्दल, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे या संदर्भातलं? अजिंक्य, खरं तर यामध्ये दोन मुद्दे आपण या प्रामुख्याने घेऊयात. हे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांचा जो त्या ठिकाणी काम करण्याची जी पद्धत आहे ती त्याच ठिकाणच्या नागरिकांना त्या पद्धतीनं वर्षानुवर्ष काम केल्यामुळे त्यांच्याशी लळा जमलेला म्हणावं लागेल. कारण या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत ते त्याच ठिकाणी अनेक वर्ष काम करत आहेत. खरं तर त्यांची बदली होणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या दर्जाचे जे पोलीस अधिकारी आहेत ते साईड ब्रँचला काम करत आहेत. समजा आपण जर पाहिलं की त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त जे आहेत ते 3 वर्ष जर त्या ठिकाणी काम करत असतील आणि दुसऱ्या जे साईड ब्रँच आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या पोलीस जे अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी काम करणं संधी मिळणं आवश्यक आहे. कारण रोटेशननुसार सर्व पोलीस अधिकाऱ्यांना समान संधी भेटणं आवश्यक आहे. परंतु असं होताना या ठिकाणी दिसत नाही. त्या ठिकाणच्या नागरिकांचा त्या ठिकाणच्या बेकायदेशीररित्या जे कामं आहेत त्या कामाला कुठेतरी या सगळ्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे का असं म्हणावं लागेल. कारण इतके वर्ष हे एकाच ठिकाणी काय काम करत आहेत. आपण पाहिलं की नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ते लेडीज बार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या लेडीज बारमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी जो आहे तो मांडुळे नावाचा जो पोलीस शिपाई सापडला होता. या पोलीस शिपायाच्या आणि यातील काही अधिकाऱ्याचे संबंध आहेत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कारण अनिल मांडोळे नावाचा जो पोलीस शिपाई सापडला होता तो गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होता. आणि हे सगळे पोलीस अधिकारी पण पाहिलं तर वेगवेगळ्या शाखेमध्ये काम करत आहेत. आणि नवी मुंबई पोलीस दलातील हे अधिकारी इतके वर्ष ठाण मानून बसलेले आहेत. अजिंक्य. ठीक आहे. चंद्रशेखर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.